अकलूजमध्ये भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व तुम्हाला माहिती असावं. ऐका ना, त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची निवडणूक आपण लढलोय आणि त्या ठिकाणी मिळवलेलं हे यश आहे की ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष कधी लढला नव्हता किंवा कधी भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक निवडून आला नव्हता, त्या ठिकाणी निवडणूक लढून आपण हे यश संपादन केलेलं आहे. आणि भारतीय जनता पक्षानं स्वतःच्या ताकदीवर आम्ही सक्सेस झालो. आमचं चिन्ह लोकांच्यापर्यंत पोचवायला आम्ही सक्सेस झालो. आमचं त्या गावातलं अस्तित्व सिद्ध करायला. आणि आता आम्ही सक्सेस झालो की पुन्हा भारतीय जनता पक्षाला विश्वासात घेतल्याशिवाय सहज काय घडणार नाही एवढं सिद्ध करायला. आणि शरदचंद्र पक्षाचे जे काल म्हटले ना की बोध घ्यावा आणि काय त्यांनी सांगितलं की मी जखमी घातक काय असा विषय काय ते झाला काल चर्चेचा विषय होता. त्यामुळे त्यांना मला सांगायचं की आत्मपरीक्षण आणि बोध घेण्याची आवश्यकता आपणाला आहे. ज्या जिल्ह्यावर एकछत्री अंमल आपण आपला होता त्या जिल्ह्यामध्ये आपली अवस्था फक्त अकलूज पुरतं एका गावापुरतं मर्यादित राहिलेलं आपलं नेतृत्व याचं आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे. एका गावाच्या पलीकडं आपलं नेतृत्व नाही ना. आपल्याला कोणी प्रचाराला बोलवलं ना कुठं आपण प्रचाराला गेला. त्यामुळे याच्या अधिकचं काय बोलायचं काही कारण नाही. मी आपल्याला याच्यापेक्षा आम्ही ताकदीनं निवडणूक लढलो. आमचा प्रेझेन्स मजबूतीनं राहिला. आजही सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षच एक नंबरला आहे. 4 नगरपालिका आमचे नगराध्यक्ष निवडून आले. आणखीन 3 नगरपालिकामध्ये आमची सत्ता आहे. म्हणजे 4 आणि 3 7 नगरपालिकेमध्ये आमचं बहुमत आहे, आमची सत्ता आहे.